मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे हा आपला अधिकार आहे असा पुन्हा आग्रह अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज अलिबागमधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत केला आहे. पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनी अनेक वेळा त्याग केला. मागच्या सरकार बनवण्यात भरत गोगावले यांचा हातखंड असताना सुद्धा त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. सुनील तटकरे यांची नियती ही सगळी आपल्याच पदरात पाडून घेण्याची आहे. मात्र त्यांच्या या वृत्तीला आता छेद करण्याचं काम आपल्याच माध्यमातून आता करू असा इशारा आमदार दळवी यांनी सुनील तटकरे यांना यावेळी दिला. मंत्री भरत गोगावले यांच्या व्हायरल अघोरी विद्येच्या व्हिडिओवर बोलताना आमदार दळवी यांनी येणाऱ्या काही दिवसात आपण सुद्धा सुनील तटकरे यांच्या विरुद्ध अनेक अघोरी विद्या लवकरच बाहेर काढू आणि त्याच्या माझ्याकडे पुराव्यासहित सगळं आहे असं म्हणत तटकरेंना दळवींनी एक प्रकारे इशाराच दिलाय. भरत गोगावले यांचा तो नेहमीचा स्वभाव आहे. ते रोज अंघोळ झाली की कार्यकर्त्यांना अशा वेशात भेटायला येतात. मात्र विरोधकांनी त्यांचा विचित्र भाव करून अघोरी विद्या केली हे चित्र उभं केलं. सुनील तटकरे हे सुद्धा निवडणूकमध्ये कोणतं पद हवं असेल तर भय्यूजी महाराज यांच्याजवळ जाऊन अघोरी विद्या करून घ्यायचे आणि त्यांची ही अघोरी विद्या वेळ आल्यावर बाहेर काढेन असा इशारा दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिलाय. पालकमंत्री व्हायलाच पाहिजे हा आपला अधिकार आहे. जनतेने आपल्याला अधिकार विधानसभेच्या माध्यमातून दिला आणि खरं तर भरत शेठचा मागचा त्याग हा आपण वरिष्ठ सगळ्या नेत्यांना माहिती आहे. तेव्हा मागचं जेव्हा सरकार परिवर्तन झालं तेव्हा याच मंचावरून आपण एल्गार पुकारला आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने तो स्वीकारला आणि ते सरकार परिवर्तन झालं. त्या सरकारमध्ये देखील बरेचसे मंत्री होऊ शकले नाही. मोठ्या मनाने त्यांनी मंत्रिपदात त्याग केला आणि पुन्हा सरकार स्थापन झाल्यावरती बरेचसे मंत्री झाला. आपल्या सगळ्यांची आशा होती की बरेचसे मंत्री होत आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री व्हायलाच पाहिजे. आणि म्हणून आतापर्यंतचा पुरा इतिहास आहे की तटकरे साहेबांच्या नियतीच्या माध्यमातून जे काय असेल ते आपल्याच कुटुंबाकडे किंवा आपल्याच पदात मिळालं पाहिजे अशी जी त्यांची भूमिका आहे त्याला छेद देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून आम्ही सगळेच केले आणि आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये याला निश्चित बरेचसे रुपये न्याय मिळणार. मध्यंतरी बरेचसे एक व्हायरल कॅसेट झाली की घरी त्याने महाराज आले त्याच्याबरोबर, कारण बरेचशाचा तो स्वभाव आहे. सकाळी उठले की त्या टॉवेलावरती म्हणजे आपल्या शेतकरी एखाद्या ह्याच्याप्रमाणे येऊन बसतात, आलेल्या माणसाशी संवाद करतात, त्याचे काय जे काम असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतात. त्यातलाच तो एक प्रकार आहे. बरेचशाच्या घरी कोणी जावं ते सरळ त्याचं स्वागत निश्चित करतात. म्हणून साधू संत येते घरा आज आपले म्हण आहे त्याप्रमाणे साधू संतांनी त्याचं स्वागत केलं. पण तोच फोटो व्हायरल करून मग अघोरी विद्या बरेचशांनी केली पालकमंत्री पदासाठी अशा पद्धतीचं एक चित्र महाराष्ट्र उभं केलं. त्याचा निषेध आपण निश्चित व्यक्त केला. कारण बरेचसे हा वेगळा माणूस आहे. आपण बघितलं की कोणी त्याच्याशी कसाही संवाद करावा, किती लोक असले तरी त्यांच्याशी ते बोलणं टाळत नाही आहे. किती अगदी गराडा असला तरी त्यांच्यामध्ये प्रत्येकाला विचारणा करणे त्यांचं काम आहे. आणि अशा माणसाला या पदापासून वंचित ठेवण्यासाठी त्यांनी तोही प्रयोग केला की बरेचशाच्या माध्यमातून अघोरी विद्या करून पालकमंत्री बनण्याचा प्रयत्न असं त्यांनी ते भाषण केलं. पण तटकरे साहेबांना देखील कॅसेट मांडण्यात नक्की आहे. आज भय्यूजी महाराज भय्यूजी महाराज या दुनियेमध्ये नाही आहे, पण काही काळ मी राष्ट्रवादीमध्ये काम केलं. त्या काळामध्ये खरं तर तो प्रयोग मी अतिशय जवळून बघितला आहे. कारण कुठलीही निवडणूक आली किंवा एखादं पद आपल्याकडे पाहिजे असेल किंवा काही बदल करायचा असेल मग त्यांना अशा महाराजांची आठवण येते. आणि भय्यूजी महाराजांच्या माध्यमातून अनेक त्यांनी अशा अघोरी विद्याचे प्रकार केले. याच्या अधिकृत व्हायरल कॅसेट देखील माझ्याकडे आहे, तुम्ही चिंता करू नका. येणाऱ्या काळामध्ये ह्या देखील महाराष्ट्रावर मी आणणार आणि खऱ्या अर्थाने तटकरेचा खरा चेहरा हा लोकांसमोर मी पोहोचवण्याचं निश्चित काम करणार. कारण बरेचसे हा आपल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस आहे आणि अशा माणसाची अशा पद्धतीने बदनामी करणं एका तटकरे साहेबाला एका वरिष्ठ नेत्याला अजिबात शोभनीय नाही आहे. आणि म्हणून सगळ्यांनीच जसं राजांनी बोलला किंवा आमचे शिंदे साहेब बोलले, बरेचसे बोलले की त्यांच्या उत्तराला आता आपण उत्तर देणं ही काळाची गरज आहे.